Education Academy. Today we are going to learn about what kinds of sentence. Already we known about the class of words or parts of speech. Then kinds of sentence means types of sentence. What are those? Then which are the kinds of sentence? पहले हम देखेंगे वाक्य यानी क्या होता है. What is sentence? We first know about it. Okay, come on. Sentence, it is a group of words. Sentence, it is a group of words which gives definite sense or meaning. Which gives definite sense or meaning. It's called as a sentence. Do you understand, my dear friends? तो वाक्य क्या होता है? वाक्य ऐसा एक शब्द का समूह होता है जिसमें कोई अर्थ निकल के आता है, एक सेंस, एक ह्यूमर निकल के आता है. इसे हम क्या कहते हैं? वाक्य कहते हैं. मगर फ्रेंड्स, हम बोलते बोलते क्या करते हैं, बहुत प्रकार के वाक्य हमारे मुंह से निकलते हैं कि नहीं. हमारे बातें करते करते क्या होता है, तो बहुत भावनात्मक वाक्य निकलते, और कोई तो प्रश्न करने का ऐसा वाक्य निकलता है, कोई ऑर्डर देने का वाक्य निकलता है, कोई साधारण वाक्य निकलता है. ऐसे हमारे मुंह से क्या होता है, तो वाक्य निकलते हैं. इसके आधार पे हम क्या किया है, तो इंग्लिश में तो 4 types we classified into 4 types in English, the kinds of sentences. Which are those then kinds of sentences? First is assertive sentence, second one interrogative sentence, third one imperative sentence, fourth one exclamatory sentence. Then what we call in Hindi and Marathi to those sentences in Marathi. Okay? तर माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण ऑलरेडी शिकलेला आहे की पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती कोणकोणत्या होत्या म्हणायचं आपण चर्चा केलेली आहे. आज आपण बघणार आहोत वाक्य आणि वाक्याचे प्रकार इंग्लिश मधून. ओके, तर वाक्य म्हणजे काय? वाक्य हा असा एक शब्दांचा समूह आहे की त्यातून काय होतं, तर आपल्याला एक डेफिनेट निश्चितपणे अर्थ मिळतो. त्याला आपण काय म्हणतोय? वाक्य म्हणतोय. परंतु बोलता बोलता आपल्यातून काय होतात, तर अनेक प्रकारचे वाक्य निकलतात, म्हणजे बाहेर निघतात. आणि त्याच्या आधारावर काय केलेलं आहे, तर त्यांच्या एक्सप्रेशनच्या आधारावर काय केलेलं आहे, तर आपण काय केलेलं आहे, तर त्याचे इंग्लिशमध्ये 4 प्रकार केलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर ते कोणकोणते इंग्लिशमध्ये 4 प्रकार? पहिला होता असर्टिव्ह सेंटेन्स, म्हणजे साधे वाक्य किंवा विधानात्मक वाक्य म्हणतो आपण त्याला. दुसरा होता इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स, प्रश्नार्थक वाक्य म्हणतो आपण त्याला. तर तिसरा होता इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स, त्याला आज्ञार्थक वाक्य म्हणतो आपण मराठीमध्ये. तर चौथा होता एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स, म्हणजे उद्गारवाचक वाक्य म्हणतो आपण त्याला. हे 4 वाक्य बघितलं आपण. हिंदीमध्ये सुद्धा 4 वाक्यांचे जे साधारण वाक्य, प्रश्नार्थक वाक्य, आज्ञार्थक वाक्य, and which one? Last, that exclamatory sentence. It means the exclamatory means भाव. एक्सक्लॅमेटरी सेंटेन्सला आपण हिंदीमध्ये काय म्हणतो? विस्मयादी बोधक वाक्य म्हणतो. तर अशा प्रकारचे 4 वाक्य आपण इंग्लिशमध्ये बघतो, त्यांना आपण मराठी आणि हिंदीमध्ये सुद्धा ट्रान्सलेट केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आता आपण बघूया पहिला जो काय असर्टिव्ह सेंटेन्स आहे त्याच्याबद्दल. ओके, तर व्हॉट इज असर्टिव्ह सेंटेन्स? द असर्टिव्ह सेंटेन्स, इट इज अ सेंटेन्स विच गिव्स अ स्टेटमेंट, सिंपल स्टेटमेंट. That is the assertive sentence. It depends upon one action. That is the assertive sentence. तर ये assertive sentence बोलते हैं साधारण वाक्य. साधारण वाक्य जो होता है जिसमें एक ही क्रिया होती है, तो एक ही क्रिया होती है, वो साधारण वाक्य रहता है. इसके बाद में फुल पॉइंट आता है. इसे हम क्या कहते हैं? साधारण वाक्य
कहते हैं. तो साधे वाक्य म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, विधानात्मक वाक्य म्हणजे काय तर एक सिंपल साधं एक क्रियापद असणारा काय असतं तर त्याच्यामध्ये वाक्य असतं. एक साधं जे काय आपल्याला सेन्स किंवा आपल्याला अर्थ देतो, साधा अर्थ, त्याला आपण काय म्हणतो तर साधे वाक्य म्हणतो. तर याचे उदाहरण बघूया आपण साध्या वाक्याचे किंवा साधारण वाक्याचे किंवा असर्टिव्ह सेंटेन्सचे एक्झाम्पल्स बघूया. चला एक्झाम्पल बघूया. तर एक साधंच वाक्य घेऊया आपण. काय घेऊया तर आय एम वॉकिंग. आय एम वॉकिंग. तर मी चालत आहे. साधा वाक्य, एकच क्रिया चालू आहे त्याच्यामध्ये. तर एकदम साधा आणि सिंपल सेंटेन्स आहे. याला आपण असर्टिव्ह सेंटेन्स असे म्हणू शकतो. काय तर मी चालत आहे. मैं जा रहा हूं. मैं जा रहा हूं. ये क्या है तो साधारण वाक्य है. आय एम ईटिंग. व्हाट यू आर ईटिंग. आय एम ईटिंग ए बनाना. आय एम ईटिंग ए बनाना. हे काय आहे तर त्याच्यामध्ये एक क्रिया चालू आहे. तर याच्यामध्ये एकच क्रिया चालू आहे, फुल पॉइंट आलेला आहे. तर असर्टिव्ह सेंटेन्स काय आहे. असर्टिव्ह सेंटेन्स साधे वाक्य आहे. मी काय करतोय, मी केळ खात आहे. मी केळ खात आहे. हे एक वाक्य झालं. त्याचप्रमाणे हिंदीमध्ये सुद्धा मैं केला खा रहा हूं. मैं केला खा रहा हूं. अशा प्रकारचे जे काही वाक्य येतात त्यांना आपण साधारण वाक्य किंवा साधे वाक्य किंवा विधानात्मक वाक्य किंवा असर्टिव्ह सेंटेन्स we call them. Okay, already I think you came to know about assertive sentence. What is the assertive sentence? Okay, then friends, proceed to next one kinds, which is that interrogative sentence. What is interrogative sentence? काय आहे प्रश्नार्थक वाक्य म्हणजे काय. प्रश्नार्थक वाक्य यानी क्या होता है ये हम देखना चाहिए या नहीं. ओके चलो. तो So what is interrogative sentence? We define it first. Define what the interrogative sentence tells us. In interrogative sentence, what it asks the questions to get some information. It sorts to get some information. It is generally we can call the interrogative sentence is the which asks the questions to get some information. That is the interrogative sentence. Do you understand? Simple language. Okay. Then हिंदी में हम देखेंगे व्हाट इज इंटरोगेटिव सेंटेंस. प्रश्नार्थक वाक्य यानी क्या होता है. प्रश्नार्थक वाक्य यानी क्या होता है. प्रश्नार्थक वाक्य वो ऐसा वाक्य है जिसमें प्रश्न पूछा जाता है. कोई तो माहिती लेने के लिए हम क्या करते हैं, प्रश्न पूछते हैं. ऐसे वाक्य भी हमारे मुंह से बोलते बोलते निकलते हैं. तो इसे हम क्या करते हैं, ये वाक्य को हम प्रश्नार्थक वाक्य बोलते हैं. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स बोलते हैं. प्रश्नार्थक वाक्य म्हणतो आपण. ओके. तर मराठीमध्ये आपण काय म्हणूया इंटरोगेटिव्ह सेंटेन्सला प्रश्नार्थक वाक्य. जो वाक्य प्रश्न विचारतो, ज्या वाक्यामध्ये प्रश्नाचा अर्थ निघतो, म्हणजे ज्या वाक्याच्या नंतर प्रश्नार्थक चिन्ह आहे त्याला आपण काय म्हणू शकतो, प्रश्नार्थक वाक्य म्हणू शकतो. विद्यार्थी मित्रांनो एकदम सोपं आहे. तर प्रश्नार्थक वाक्याचे उदाहरण सांगू शकता का आपण. ओके चला तर बघूया उदाहरण. तर उदाहरण इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. फॉर एक्झाम्पल व्हॉट इज युअर नेम. काय व्हॉट इज युअर नेम. तुझे नाव काय आहे. याच्यातून काय होत आहे, प्रश्न विचारला गेला काही माहिती घेण्यासाठी आहे. हो का नाही. तर आपका नाम क्या है. ये क्या है तो आपका नाम क्या है. ये क्या है तो ये वाक्य में हमें महसूस होता है क्या, तो प्रश्न पूछा गया है. कोई तो माहिती लेने के लिए, कोई तो इंफॉर्मेशन टेकिंग फॉर द टेक द इंफॉर्मेशन वी आस्क सम क्वेश्चंस. दैट इज द इंटरोगेटिव सेंटेंस. डू यू अंडरस्टैंड. ओके. तो हिंदी में आपको मालूम हो गया. मराठी में आपका नाम क्या है हिंदी में, तो मराठी में क्या होता है, तुझे नाव काय आहे. हे आपण जर प्रश्न केला तर आपल्याला काय होतं, तर काही माहिती विचारली जाते. प्रश्न केला तो त्याच्या नंतर प्रश्नार्थक चिन्ह आपल्याला त्या वाक्याच्या नंतर पाहावयास मिळतं. असे वाक्य आपण काय म्हणतो तर प्रश्नार्थक वाक्य म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या प्रिय विद्यार्थीनो, तर तुम्हाला समजलं असेल तर प्रश्नार्थक वाक्य म्हणजे काय किंवा इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय.
तर आपण बघूया imperative sentence. कुठला? What is imperative sentence? Do you know about it? Yes, come on. The imperative sentence, it is a sentence where is the order, command, request, prayer, request, like that situations are comes, like that sentences are comes, where we can indicate the commands, where we can see the orders, and where we can see the request. These sentence we can call as imperative sentence. आपने देखा what is imperative sentence? Imperative sentence यानी क्या होता है? हम देखेंगे आज्ञार्थक वाक्य बोले तो क्या? आज्ञार्थक वाक्य वो वैसा वाक्य है जिसमें हमें आज्ञा, आदेश, विनंती दिखाई देती है. इसको हम क्या कहते हैं? आज्ञार्थक वाक्य बोलते हैं. जैसे कि हम मराठी में देखेंगे इसको, तो क्या होता है आज्ञार्थक वाक्य बोले तो व्हाट इज इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स इन मराठी. ओके, तर मराठीमध्ये आपण बघायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो, तर आज्ञार्थक वाक्य म्हणजे ज्या वाक्याच्या म्हणजे त्या नावामध्येच आहे, ज्या वाक्यामध्ये आज्ञा दर्शवली जाते, ज्या वाक्यामध्ये आदेश असतो, ज्या वाक्यामध्ये रिक्वेस्ट म्हणजे विनंती असते, अशा वाक्यांना आपण काय म्हणू शकतो? तर आज्ञार्थक वाक्य म्हणू शकतो विद्यार्थी मित्रांनो. तर एक्झाम्पल्स घेऊया. टेक एक्झाम्पल्स फॉर द इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स. देन वी कॅन टेक द इम्पॅरेटिव्ह example. I can take the simple example. What? Come here. Come here. That is, it shows the order. Come here. Right? Again one example I am telling you. Read this lesson. Read this lesson. Again one example I am telling you. What? Please give me water. Please give me water. Request. But it is also imperative sentence. Understand? Come here. Read this lesson. Please give me water. These are the examples of imperative sentence. Then in Hindi में हम देखेंगे examples. Come here. यानी आओ इधर. तो आज्ञा. तो प्लीज गिव मी वाटर. मुझे थोड़ा पानी दे दो. मुझे थोड़ा पानी दे दो. ऐसा रिक्वेस्ट भाव प्रकट होता है इसमें, वो भी आज्ञार्थक वाक्य होता है. और मैंने अभी एक वाक्य बोला, तो कौन सा था वो? तो मराठी में ये वाक्य हम जानेंगे, एग्जाम्पल्स देखेंगे मराठी में. मराठीमध्ये बघूया विद्यार्थी मित्रांनो आज्ञार्थक वाक्य काय होता है. ए इकडे, जा तिकडे, वाचतो लेसन, ते कर, हे कर, जे का आज्ञा दाखवतो. म्हणजे ज्या वाक्यामध्ये आज्ञा प्रदर्शन केली जाते किंवा आदेश दिला जातो किंवा विनंती केली जाते, मला काय करा, थोडंसं पाणी द्या, असं आपण काय म्हणतो, तर विनंती सुद्धा करतो. त्यावेळेला आपण काय म्हणतो, तर हे आज्ञार्थक वाक्य आहेत, हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि आज्ञार्थक वाक्याच्या नंतर आपल्याला जास्तीत जास्त काय होतं, तर आज्ञार्थक हे वाक्य एकदम त्याच्यामध्ये काय असतं, तर एक आदेश असतो, एक ऑर्डर किंवा कमांड, आज्ञा असते, रिक्वेस्ट असते. असे वाक्य आपण आज्ञार्थक वाक्य म्हणू शकतो विद्यार्थी. तर आपण बघूया अजून एक शेवटचा कुठला, तर एक्सक्लामेटरी सेंटेन्स. व्हॉट इज एक्सक्लामेटरी सेंटेन्स? द एक्सक्लामेटरी सेंटेन्स इन विच द सडन फीलिंग्स एक्सप्रेसेस or strong feelings expresses surprise. Again, what? Surprises. And friends, in which sentence sudden feelings expresses sudden what? Sudden something comes out from our mouth, that we can call as exclamatory sentences. Okay, like as what? Wonder, surprise, pity, sympathy. These are the feelings which comes out with the sentences suddenly. That
suddenly we express it, unexpected it comes out. These sentences are called as exclamatory sentence. Do you understand? Okay. तो हिंदी में हम जानेंगे तो क्या हिंदी में इसको हम क्या कहते हैं, तो भाव प्रचुर। तो ओके फ्रेंड्स, तो एक्सक्लामेटरी सेंटेंस यानी क्या होता है, हिंदी में हम बोल रहे थे विस्मयादि बोधक वाक्य होता है। तो विस्मयादि बोधक वाक्य यानी क्या होता है, तो जिस वाक्य में विस्मयकारी घटना प्रकट होती है, जिस वाक्य में आश्चर्य प्रकट होता है, ऐसे वाक्य को हम क्या कहते हैं, तो विस्मयादि बोधक वाक्य बोलते हैं। तो मराठी में देखेंगे तो व्हाट इज एक्सक्लामेटरी सेंटेंस इन मराठी, तर उद्गार वाचक वाक्य म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो यांना काय म्हणतात, तर उद्गार वाचक वाक्य। उद्गार वाचक वाक्य असे वाक्य की या वाक्यातून न कळता आपल्या भावना काय होतात, तर सडनली अचानकपणे बाहेर पडतात। जसं की दुःखाची घटना असू दे किंवा आनंददायक असू दे किंवा आश्चर्यचकित असू दे, असे जे काय भाव आहेत ते काय होतात, तर सडनली अचानकपणे आपल्या मुखातून बाहेर पडतात। त्या वाक्यांना आपण काय म्हणतो, तर उद्गार वाचक वाक्य म्हणतो। आणि या वाक्याच्या नंतर आपल्याला उद्गार वाचक चिन्ह सुद्धा पाहावयास मिळतं विद्यार्थी मित्रांनो। ओके ओके, तर बघूया कोणते ते उदाहरण बघूया इन इंग्लिश। ओ व्हॉट ए ब्युटिफुल नेचर, काय हो व्हॉट ए ब्युटिफुल नेचर म्हणू शकतो। तर आपण अजून एक काय म्हणतो, तर व्हॉट ए ब्युटिफुल गर्ल शी इज, व्हॉट ए ब्युटिफुल गर्ल शी इज, असे अनेक उदाहरण आपल्याला सडनली काय होतात, तर बाहेर येतात। तर सडनली वी एक्सप्रेस सम फीलिंग्स, दीज वी कॉल एज द एक्सक्लामेटरी सेंटेंसेस। ओके, तो हिंदी में हम जानेंगे तो कितना सुंदर क्या है, निसर्ग है, कितना सुंदर निसर्ग है। तो ऐसे वाक्य हम एग्जाम्पल्स लेंगे तो ये क्या है, विस्मयादि बोधक वाक्य बनते हैं। ओके माय डियर फ्रेंड्स, अभी तक हमने देखा काइंड्स ऑफ सेंटेंसेस, वाक्य के प्रकार कौन कौन से होते हैं, ये हम अंग्रेजी में देखे, इसका ट्रांसलेशन मराठी और हिंदी में देखा विद्यार्थियों। तो फ्रेंड्स इधर हम रुकेंगे, फिर मिलेंगे फिर एक टॉपिक लेके। ओके बाय बाय।